खबरदार महाराष्ट्र न्यूज। बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे, लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे। त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही। लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे, जी शेवट दादांची इच्छा होते की पवार परिवार एकत्रित आला पाहिजे। परिवार म्हणून एकत्रित आला पाहिजे हे किती खरं असलं तर राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो। आता जर उद्या जाऊन परिवाराला एकत्रित द्यावं लागेल, आम्ही तर विरोधात आहोत, पण सत्तेतून काही लोकांना बाहेर येणं म्हणजे एक पक्षाला आमदारांकडे बघून आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडे बघून तो तसा सोपा निर्णय नाही। किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं। त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं। शेवटी झालं असं आहे की पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाही, पण जे पवारांकडे बघत असताना चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही, पवार परिवाराचं लेगेसी त्यांनी केलेलं जे काही काम आहे, पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे। त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही। ह्या दोन गोष्टीमधला हा फरक आहे। विलीनीकरण होणार की नाही? दादा असताना विलीनीकरण होणार होतं, दादा असताना विलीनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आता आत्मविश्वासाने सांगतो 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते। आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील, दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती, नाही त्या पक्षातून होती, दादाच नसतील तर आज विलिनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही। आम्ही प्रचाराला, आज अनेक लोकांचं म्हणणं आहे तुम्ही प्रचाराला का फिरताय? अरे आमची काहीतरी जबाबदारी दादांच्या प्रती, आज दादा नाहीत आपल्यात, त्यांचा ऍक्सिडेंट कसा झाला, काय झालं हे तर आम्ही शोधतो जे, पण दादा नसताना दादांकडे बघून पोट निवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला असला भावनिक दृष्टिकोनातून तिथं प्रचाराला येणं हे आम्हाला योग्य वाटलं, त्या व्यक्तीच्या प्रचाराला आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे। त्याचा अर्थ विलिनीकरण हे काही चर्चेत आहे नाही तर होणार असा त्याचा अर्थ निघत नाही। हे पूर्णपणे आमच्या सगळ्यांचा भावनिक निर्णय होता। पवार साहेबांनी जर तुम्हाला दबाव टाकला किंवा तुम्हाला जर संधी दिली बारामती विधानसभा, तुम्ही लढाल का? कुणी? पवार साहेबांची जर इच्छा असेल की रोहित पवारांनी बारामतीतून लढावी 2029 तर तुम्ही लढाल? आता जेव्हा विधानसभेचं गेलं इलेक्शन होतं, परिवारातल्या अनेक लोकांची अशी सुद्धा इच्छा होती जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होऊ नये, पण ठीक आहे निवडणूक झाली तर पवार विरुद्ध पवार विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण सर्वांनी बघितलं। त्यामुळे पुढे जाऊन पवार साहेबांची भूमिका अशीच असू शकते की ठीक आहे पवार विरुद्ध पवार व्हायला नको पाहिजे, पण शेवटी हा राजकारणाचा भाग आहे। उद्या जाऊन काय होईल हे आज तरी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो। अजित पवारांची इच्छा होती की विलिनीकरण व्हावं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं, मग तुम्ही सत्तेत जाणार होता का अजित पवार बाहेर निघणार होते सत्तेत? तुम्ही दादांची भाषणं जर बघितली, तुम्ही जिल्हा परिषदची भाषणं बघा, नगर परिषदेची भाषणं बघा, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेची भाषणं बघा, त्यांनी कोणाच्या विरोधात भाषणं केली? भाजपच्या विरोधात भाषणं केलेली। भावनिक दृष्टिकोनातून दादांना जे एकत्रित यायचं होतं आणि कुठेतरी दादांची इच्छा होती की जो विचार अनेक वर्ष आपण जपला त्या विचाराला धरून आपल्या पक्षाची ताकद आपण इतकी वाढवायची की उद्या जाऊन आपण या महाराष्ट्राला अजून चांगल्या पद्धतीने सेवा मिळावी। आणि त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही, पण नक्कीच आम्हाला असं वाटत होतं 29ला एवढी ताकद वाढवायची, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचे। म्हणजे अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार होते? दादांमध्ये काय चर्चा झाली, म्हणजे आम्ही सत्तेत जाणार होतो का बाहेर येणार होतो, दादा रस्त्यावर येऊन लढणार होते, ही आमच्यातली चर्चा आहे, ती आज इथं बोलून त्याचा काही फायदा नाही। पण फक्त तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी गेले
दादा जाण्याच्या आधीच्या 4 महिन्यामध्ये दादा कोणाच्या विरोधात बोलत होते हे तुम्ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आता तुम्ही कुठला प्रश्न आता मी सातत्याने वेगळा विषय आहे. दादा, एक वेगळा विषय आहे. कर्जत जामखेड मधून 2019ला लढलो, 2024ला लढलो. हा, तिथं वेगळ्या पद्धतीचा दबाव आहे. रोहित पवार परत विधिमंडळामध्ये येऊ नये त्यासाठी आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 2024ला सुद्धा लावली गेली होती आणि आता पण त्या बाबतीतली तयारी तिथं चालू आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना मी सातत्याने हेच सांगतो, तिसऱ्यांदा सुद्धा मी कर्जत जामखेड मधूनच त्या ठिकाणी लढणार. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही आज आपण एवढ्या बाबतीतली चर्चा करून, राजकारण ही अशी गोष्ट आहे, आज एक आणि उद्या दुसरी असते. त्यामुळे राजकारण उद्या जाऊन काय होईल हे आपल्याला सांगता येईल. एक खरं तर हे इलेक्शन थोडं भावनिक होतं, त्यामुळे तुम्ही सगळं पवार कुटुंब एकत्र प्रचारात उतरले सगळे. आणि आता आज मतदान होते, विषय संपला. कारण तुम्ही विरोधात आहात, ते सत्तेत आहेत. हे राजकीय तुमची नशील दोघांच्या वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत. मग आता इथून पुढे तरी तुम्ही पूर्ण ताकदीने विरोधक म्हणून समोर येणार की नाही? तुम्ही बघा, काल परवा पार्लमेंटमध्ये जो काही तमाशा भाजपकडनं आणि सत्ताधाऱ्यांकडनं केला गेला, डिलिमिटेशन बिल हे आणण्याचा लपून छपून प्रयत्न केला गेला, खासदार वाढवण्याचा लपून छपून प्रयत्न करून अशाच राज्यामध्ये खासदार वाढवायचे की ज्याच्यामध्ये उद्या जाऊन खासदार हे निवडून येतील त्यांच्या विचाराचे आणि संविधान उद्या जाऊन आपल्याला बदलता येईल. हा जो प्रयत्न हाणून पाडल्यानंतर महाराष्ट्रामधून अनेक विरोधातले नेते बोलले, पण सगळ्यात जास्त आक्रमक मी बोललेलो आहे. आणि आज हा पक्ष म्हणजे अजितदादांचा पक्ष, भाजप, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष यांनी त्या बाजूनी मतदान केलेलं आहे. आम्ही जेव्हा आज बोलत आहोत ते भाजपच्याच आणि भाजपच्या विचाराच्या विरोधात बोलत आहोत. संध्याकाळी 5 नंतर म्हणजे एक तर इथं विरोधात कुणी तिथं नाहीये. बारामतीकरांची जी भावना होती की या इलेक्शनमध्ये शांततेत आणि सुनेत्रा काकींना अजितदादांच्या कार्याकडे बघून चांगलं मतदान व्हावं, बारामतीकरांची इच्छा ही आमची सुद्धा, आम्ही सुद्धा बारामतीकर आहे. पण संध्याकाळी 5 नंतर उद्यापासून तुम्ही बघाल, जी कुणी व्यक्ती चुकेल, महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेणार नाही, महाराष्ट्राचं नुकसान जर काही लोकांकडनं झालं या पक्षातून तर त्या पक्षातून, त्याचा जर विरोध कुणी पहिला करेल तर तो मी असतो. आणि सुनेत्रा काकी असेल तरी, कारण ते सत्तेत हे बघा, सुनेत्रा काकींचा विरोध व्यक्तिशः नाही, पण त्या मंत्री आहेत, त्या या सत्तेत आहेत आणि सत्तेत असताना त्यांच्या पक्षाकडनं त्यांच्या जे काही कॅबिनेट त्यांच्याकडे मंत्रीपद आहे त्या डिपार्टमेंटकडनं चुकीचा निर्णय घेतला तर त्या डिपार्टमेंटला मात्र आणि तिथे असणारे कोण जो कोणी जबाबदार असेल त्या व्यक्तीला आम्ही लोकांच्या हितासाठी राजकीय दृष्टिकोनातून नाही सोडणार. लोकांच्या हितासाठी राजकीय दृष्टिकोनातून नाही सोडणार.